परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली असून आज 14 जुलैपासून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे, असा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे पूर्वी दिला होता। त्या अनुषंगाने आज हे उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं असून जाहिरातीस मुदतवाढ देऊ नये, कंत्राटी कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि ESI लागू करणे तसेच परीक्षेच्या तारखा तातडीने जाहीर करण्यासह प्रकल्पग्रस्त उमेदवारांना अर्जाबाबत निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्या मान्य न झाल्यास उपोषणाची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला आहे। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। प्रकल्पग्रस्त कृती समिती मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डेमोक्रेटिक इंडियन ट्रेड युनियन जिल्हा शाखा परभणी कामगार संघटनाच्या वतीने या ठिकाणी संयुक्तरित्या आम्ही या ठिकाणी आज उपोषण आणि धरणे आंदोलनाला बसलो आहोत। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कृती समितीची मागणी आहे की प्रकल्पग्रस्ताची जी जाहिरात निघालेली आहे, गेल्या वर्षभरापासून जाहिरात निघून आणखी नोकर भरतीची प्रक्रिया विद्यापीठ प्रशासनाने केलेली नाही। तेव्हा महाराष्ट्रातील तिन्ही कृषी विद्यापीठाची जाहिरात निघाली आणि नोकर भरतीची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे, त्यांच्या परीक्षा सुद्धा झालेल्या आहे। परंतु या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या नोकर भरतीचा प्रश्न एकदम किचकट झालेला आहे। विद्यापीठ प्रशासन वारंवार या ठिकाणी विलंब लावत असल्यामुळं या ठिकाणी कृती समिती प्रकल्पग्रस्ताची अशी मागणी आहे की तात्काळ या ठिकाणी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पग्रस्त उमेदवारांना या ठिकाणी नोकरी सामावून घेण्यात यावी। त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत विविध विभागामध्ये अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त मजूर आणि इतरही मजूर तुटपुंजा मजुरीवर काम करत आहेत। विद्यापीठ प्रशासन कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतनासह कंत्राटी मजुरांना या ठिकाणी वेतन देत नाही। संघटनेच्या वतीने सुद्धा या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला अनेक वेळा धरणे आंदोलन उपोषण करून आम्ही निवेदन दिलेले आहे, तोंडी सुद्धा चर्चा झालेली आहे। परंतु चर्चा होत असताना आम्हाला फक्त तोंडी आश्वासन दिले जात आहे आणि त्याची अंमलबजावणी कुठल्या प्रकारची होत नाही। विद्यापीठ प्रशासन त्या दोन्ही प्रश्नावर कुठल्या प्रकारचं गांभीर्यानं या ठिकाणी आमचा विषय घेत नाही। म्हणून आम्ही आज कामगार संघटना आणि प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण धरणे आंदोलनास सुरुवात केलेली आहे। विद्यापीठ प्रशासनानं आमच्या या दोन्ही बी संघटना आणि प्रकल्प कृती समितीच्या मागण्या ज्या आहेत, प्रकल्पग्रस्त नोकर भरती आणि मजुरांच्या कंत्राटी मजुरांच्या किमान वेतनाच्या वेतनवाढीचा विषय हा तातडीनं या ठिकाणी आपण निकाली काढावा। जर करून या ठिकाणी आमच्या कुठल्या प्रकारची विद्यापीठ प्रशासनाने जर गांभीर्याने दखल घेतली नाही तर प्रकल्प कृती समिती आणि प्रकल्पग्रस्त कृती समिती आणि कामगार संघटना संयुक्तरित्या या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि जे काय परिणाम होतील त्या परिणामाला विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहील, अशी या ठिकाणी आमची धारणा आहे, मागणी आहे। परंतु ती वेळ आमच्या विद्यापीठ प्रशासनाला येऊ देऊ नये अशी आमची विद्यापीठ प्रशासनाकडे प्रस्ताव आहे, मागणी आहे।